नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला झटपट शेवपुरी कशी तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। शेवपुरी बनवण्यासाठी 2 कांदे व 1 टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत। तसेच कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। उकडलेल्या बटाट्याच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत आणि आंबट गोड चटणी। शेवपुरी बनवण्यासाठी बाजारातून शेवपुरीच्या पुऱ्या रेडीमेड आणलेल्या आहेत। ह्या पुऱ्या मी प्लेटमध्ये लावून घेत आहे। शेवपुरीच्या पुऱ्या प्लेटमध्ये लावून झाल्यानंतर प्रत्येक शेवपुरीच्या पुरीवर बटाट्याची स्लाइस ठेवत आहे। अशा प्रकारे बटाट्याची स्लाइस पुरीवर लावून झाल्यानंतर आता त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो ठेवत आहे। प्रत्येक पुरीवर कांदा आणि टोमॅटो ठेवून झाल्यानंतर आता प्रत्येक पुरीवर थोडं थोडं मीठ शिंपडत आहे। मीठ पसरून झाल्यानंतर सर्व पुऱ्यांवर हिरवी तिखट चटणी पसरून घेत आहे। हिरवी तिखट चटणी पसरून झाल्यानंतर आता आंबट गोड चटणी पसरून घेत आहे। आंबट गोड चटणी व हिरवी तिखट चटणी ह्या दोन्ही चटण्या कशा तयार करतात याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। आंबट गोड चटणी पसरून झाल्यानंतर आता मी नायलॉन शेव पसरवत आहे। नायलॉन शेव पसरून झाल्यानंतर आता मीठ पसरवून घेत आहे। चाट मसाला पसरवून घेत आहे आणि आता लाल तिखट पसरवून घेत आहे। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घेत आहे। आता यावर तुम्ही लिंबू पिळला तरी चालेल। उत्कृष्ट आणि स्वादिष्ट चवीची झटपट शेवपुरी तयार झालेली आहे। आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, शेअर करावं, कमेंट्स करावं। तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। धन्यवाद।